नमस्कार, मी अश्विनी. रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त थंडी स्पेशल म्हणजे आपण मेथीचे थालीपीठ बनवणार आहोत. आणि पौष्टिक असे आहे, छोट्या मुलांना सुद्धा डब्यावर देता येईल असे आपण थालीपीठ बघणार आहोत. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. तर आपल्याला मेथीचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे अगदी मोठी मूठभर आपल्याला मेथी लागणार आहे. स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे. आणि अगदी आपल्या घरामध्ये सर्वांच्या घरामध्ये ज्या वाटी असते नॉर्मल साईजचे त्या वाटीने आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे. 1 वाटी बेसन पीठ, 1 कांदा कट करून अगदी बारीक कांदा कट करून घेतलेला आहे. इथे मी अद्रक, लसूण, मिरची ठेचून घेतलेली आहे. आणि जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि त्यातच अगदी थोडंसं हिंग सुद्धा घालून घेतलेलं आहे. गूळ 1 चमचा भर लागणार आहे. आणि थापून घेतल्यानंतर छान असं उरून लावण्यासाठी सफेद तीळ आपण घेतलेला आहे. एवढं जिन्नस आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी लागणार आहे. तर आपण छान मेथी कापून घेतलेली आहे, ती मेथी घालून घेऊया. सर्व मेथी घालून घेते आणि त्यातच घालून घेते 1 चमचा भर तेल. बस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण मीठ घातलेलं आहे तर त्याच्यात पाणी सुटायला सुरुवात होते, त्यासाठी लगेचच आपल्याला पाणी घालायचं नाही. थोडंसं मिक्स करून छान मळून घ्यायचं आणि लागलं तरच थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला. या पद्धतीने आपलं पीठ झालेलं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालून आता मी पीठ मळून घेते. छान या पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. आणि आपण हळद दाखवायची विसरले होते, मी हळद घालून घेतलेली पीठ मळताना. मी छान पीठ मळून झालेलं आहे. आता आपण 5-10 मिनिटं साईडला ठेवून घेऊया. 10 ते 15 मिनिटं झालेले, आपलं पीठ छान भिजलेलं आहे. आता आपण थापायला सुरुवात करूया. म्हणजे थालपीठ थापण्यासाठी मी इथे मॅपकिन घेतलेलं आहे आणि माझं थालपीठ थापण्यासाठीच हा मॅपकिन मी यूज करीत राहते. आणि थालपीठ थापल्याच्या नंतर आपण जे भाजून घेताना तेल लागणार आहे, तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी लागणार आहे. तर प्रथम आपल्याला पाण्याचा छान ओला करून घ्यायचा मॅपकिन. एक छोटासा गोळा घ्यायचा, या पद्धतीने छोटासा गोळा घ्यायचा. आणि दुसऱ्या साईडला मी तवाही गरम करायला ठेवलेला आहे, छान असा थापून घ्यायचा. बघत असाल अगदी छान असं आपण बोटांनी दाबून दाबून थालपीठ थापून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावर मी तीळ घालून घेते, म्हणजे छान दिसतं या पद्धतीने. आणि पुन्हा एकदा थोडंसं दाबून दाबून आपल्याला म्हणजे जे तीळ आपण लावून घेतलेलं आहे ते छान चिटकून बसेल या पद्धतीने मध्ये होल करून घेते. तेल व्यवस्थित लागले जातं. इकडे मी तवाही गरम करायला ठेवलेला आहे. तवाही छान गरम झाला, थोडंसं तेल सोडून घेते. अगदी थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे. आणि आपलं जे थालपीठ आपण थापून घेतलेलं आहे ते घालून घेऊया. या पद्धतीने रुमाल उचलून घेतला आणि छान असं आपलं थालपीठ आणि तव्यावर घालून घेतलं. त्याच्यावरून सुद्धा मी तीळ घालून घेते. छान आपल्याला एक साइड पूर्ण खरपूस अशी भाजून घ्यायची, नंतरच पलटी करायचं आहे. आपलं थालपीठ भाजतंय तोपर्यंत दुसरंही थालपीठ आपण थापून घेणार आहोत. बघत असाल थालपीठ छान एका साईडने शेकले गेलेले आहे, म्हणजे वरून थोडंसं सुकल्यावाने वाटतं. तेल सोडून घेते आणि आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. आणि थंडीमध्ये खूपच छान आपला हा नाश्ता, मुलांसाठी खूपच छान, सर्वांसाठी. कारण की मेथीची भाजी छान भेटते आणि गरम असते, थंडीमध्ये खाल्ली पाहिजे. त्यासाठी आपला हा खूप छान असा नाश्ता आहे. बघत असाल एका साईडने मस्त असं खरपूस भाजून झालेलं आहे. बघत असाल तर दुसऱ्या बाजूनी छान आपलं थालपीठ भाजलेलं आहे, म्हणजे आपलं थालपीठ जे आहे ते छान भाजून झालेलं आहे. आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने दुसरे हे आपण थालपीठ बनवून भाजून घेणार आहोत. बघत असाल तर मस्त आपण आपले मेथी थालपीठ तयार झालेले आहे. अतिशय सुंदर असे झालेले आहे आणि खूप छान असे लागतात, टेस्टी लागतात. नक्की ट्राय करून बघा ह्या थंडीमध्ये. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.